आजची एक महत्त्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून येत आहे। नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल 112 या हेल्पलाईनचा गैरवापर करणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे। महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी डायल 112 ही हेल्पलाईन सुरू केली आहे। मात्र काही जण या सेवेचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे। अशीच एक घटना 26 जुलै 2025 रोजी माहूर तालुक्यातील मेट गावात घडली। मेट येथील एका 35 वर्षीय तरुणाने, जो व्यवसायाने चालक आहे, वारंवार डायल 112 वर फोन करून खोटी माहिती देत होता। त्याने मेट गावात अवैध दारू विक्री सुरू असल्याची खोडसाळ माहिती पोलिसांना दिली। या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहोचले असता कॉलरने त्यांचा फोन उचलला नाही आणि नंतर त्याचा मोबाईल बंद करून ठेवला। पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याने डायल 112 वर खोटी माहिती दिल्याचं कबूल केलं। लोकसेवकांना विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याप्रकरणी माहूर पोलिसांनी त्या तरुणाविरुद्ध कलम 112 BNS भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतले। ही कार्यवाही पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली। नागरिकांनी अशा हेल्पलाईनचा योग्य वापर करावा आणि खोटी माहिती देऊन पोलिसांचा वेळ वाया घालवू नये असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे। तरी होती डायल 112 च्या गैरवापरासंबंधीची महत्त्वाची बातमी। या घटनेतून हेच स्पष्ट होतं की जबाबदार नागरिकांनी अशा हेल्पलाईनचा योग्य वापर करणे गरजेचे आहे।